श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। माता पितृभ्यो नमो नमः। श्री कुलदेवतायै नमः। यदा लम्बोदरं वहन्ति सतां प्रस्तुतसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविनाय कृष्णाग्रवराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः। व्यासंगतीनेतविरागताला मनोदरीचा जडवार गेला साक्षात् श्री गुरुदेव राम कृष्ण हरे जय राम चरणी लक्षला
चुकती ब्रह्मादिका न चुकती ऐसी प्रारब्धाची गती ब्रह्मादिका न चुकती ब्रह्मादिका न चुकती ब्रह्मादिका न चुकती अदृष्ट असे जे वेळी अदृष्ट असे जे वेळी ते भोगण्याच्या काळी भोगण्याच्या काळी ते जैसी जैसी कर्म रेषा तैसे भोगण्याचा होता भोगण्याचा होता तैसे भोगण्याचा होता ऐसी प्रारब्धाची भोगल्या विना न सुटे भोगल्या विना न सुटे ऐसी प्रारब्धाची गती ब्रह्मादिका न चुकती ब्रह्मादिका न चुकती एकनाथ महाराज की जय. अभंग परिचयाचा नसताची गती ब्रह्मादिका न चुकती. बाई हे शब्द आम्ही तर किती वर्ष ऐकतोय. जसं लग्न झालं तसे हे शब्द ऐकतोय त्याच्या आधीपासूनच. शब्द सगळे परिचयाचे. काय असतं आपल्याला शब्द माहिती असतात पण त्याचे अर्थही माहिती असले तरी सुद्धा शब्द माहिती असतात अर्थ माहिती असतात पण ते कुठे वापरायचे ते कळत नाही. आणि त्यामुळे होतं काय की ऐसी प्रारब्धाची गती नको तिथे नको ते शब्द वापरले की आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात की नाही. आपण भगवंताकडे जातो भगवंताला म्हणतो देवा मला हे दे मी तुला ते देईन म्हणतानाच म्हणतो. म्हणजे घरनं निघतानाच आपण रामाकडे जायचंय. आज नवरात्र आहे चौथी माळ आहे चौथ्या माळेला मागून घ्यायचंय रामाकडनं नाही सीतामातांना दैटीला तिथं जगदंबा आहे की नाही मग तिच्याकडे मागू तिच्याकडे एवढी मोठी यादी करून निघतो आपण घरनं येताना आणि दारातच विचारतो देईल का नाही काय माहिती. कोणाला विचारतो हे देईल का नाही आपल्याला. कारण आपल्या भगवंतावर विश्वास नाहीये आणि भगवंतावर विश्वास नसल्यामुळे होतं काय की आपल्यावरही विश्वास राहत नाही. सारखी असं वर्णन करून सांगितलं तर तुम्ही म्हणाल बाई 2-4 दिवस तिकडनं जाऊच नका म्हणाल की नाही. बाई तिकडनं जाऊच नका. पण मी जर सांगितलं की मला सीतामाता दिसल्या छान बसल्या होत्या माझ्याकडे बघून हसल्या तुम्ही म्हणाल बाई बहुतेक होतं की नाही असं. कारण आपला देवावर विश्वास नाहीये आपला धर्मावर विश्वास नाहीये आणि त्यामुळे होतं काय की आपला सीताहरण मरण दशरथ को सीताहरण मरण दशरथ को वन वन राम फिरे पाचो पांडव वीर प्रतापी हाथों में झोली धरे हाथों में झोली धरे सतारे नाही करे कर्मगती तारे कर्माची गती ही कुणालाही चुकलेली नाहीये.
आपलं कर्म हे आपल्या बरोबर असतं. आपण काय करतो? कर्मही करत नाही आणि धर्मही करत नाही. धर्म रक्षती रक्षता. धर्म म्हणजे काय? तर आपली कर्तव्य. नगरचे रामकृष्ण क्षीरसागर स्वामी सांगतात, धर्म म्हणजे आपली कर्तव्य. आपली कर्तव्य जर आपण पूर्ण केली तर आपल्याला वेगळं काही मागणं करत नाही आणि मग आपल्या पुढे प्रारब्ध येऊन उभं राहतं. ही जी प्रारब्धाची गती आहे ना मंडळी, ही गती ब्रह्मादिकांना सुद्धा चुकलेली नाहीये. त्यांना सुद्धा या प्रारब्धाचे फटके बसलेलेच आहेत. नाहीतर मला सांगा तुम्ही की ज्या मुहूर्तावर, ज्या वेळेला, ज्या क्षणाला प्रभू श्रीरामांना सिंहासनावर बसायचं त्याच मुहूर्तावर त्यांना वनात का जावं लागलं? भांडायला बसलाय म्हणून त्याला एवढा वेळ आहे का? भगवंताला आपल्याशी भक्तांशी भांडायला वेळच नाहीये. अहो जनाबाई एवढ्या भांडायच्या, पण जनाबाईंना कधी आमच्या भगवंतांनी उलट उत्तर केलेलं आठवतंय का? एक तरी असा अभंग आहे का की जनाबाईंना भगवंतांनी सांगितलं की कारट्या काय तुझी रांड रणकी झाली, तुला बघून काय यम धाके मृत्यू रडे. काय शिव्या घातल्या तो. आम्हाला शिव्या सुद्धा म्हणजे आम्हाला तर तो अभंग सुद्धा पाठ येत नाही म्हणता, तर शिव्या कधी घालणार? पण तरी एवढं सगळं जरी केलं तरी सुद्धा विचार करा, कधी एखादा तरी असा अभंग आहे का की ज्या अभंगामध्ये भगवंतांनी जनाबाईंना, नामदेवांना कधीतरी उपदेश केलाय? कधी नाही केला उपदेश, कधीच नाही केला. पण आम्हीच भगवंताला उपदेश करायला जातो. आम्हीच भगवंताला विचारतो, काय रे देवा तुला कळत नाही का मला एवढा त्रास होतोय? देव म्हणतो तुझं प्रारब्ध. आम्ही म्हणतो माझं कसं प्रारब्ध? तू आहेस ना माझ्या मागे, मग माझं प्रारब्ध कसं? तू म्हणतोस ना मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीदा दिला बोल आम्ही समात नको अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तू म्हणतोस की मी तुला भगवंता, तू म्हणतोस की मी तुला खूप वेळा हात दिलाय, मग तू कसं म्हणतो माझं प्रारब्ध? तर मंडळी असं नाहीये. प्रत्येकाचं प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. ते भोगून संपवावं लागतं, त्यागून नाही. त्यागलं ना तर पुन्हा आपल्याला ते भोगावं लागतं. एक कथा सांगते. काय आहे, माझ्या घरामध्ये 2 वकील आहेत आणि 1 जज आहे, त्यामुळे साधारण त्याच कथा मला पाठ असतात. बरं, एका जज समोर एक बघितलं की कोणी म्हणेल नाही यांनीच गुन्हा केला, असं कोणी म्हणेल. आणि मग त्यामुळे काय जो निर्णय द्यायचा होता तो त्यांनी दिला. आता झालं असं की तो गुन्हा जेव्हा घडला तेव्हा तो घडताना जज साहेबांनी बघितलेलं होतं. ते तिथनं जात येत होते, काय गडबडी चालली होती, कोण फोडतंय बघितलेलं होतं त्यांनी. पण सगळे परवानगी मागून घेतली, त्यांना परवानगी दिली. त्यांनी विचारलं की मला तू खरं सांग की हे तू केलंस का? हे जे काय घरफोडी झाली यात तू होतास का? तो म्हणला नाही ना साहेब, अजिबात नव्हतं. अहो 10 खून पचवले तेव्हा कोणी पकडलं नाही आणि या असल्या फालतू घरफोडीमध्ये पकडलं. म्हणजे आपल्या दृष्टीने ते मोठंच आहे, पण त्याच्या दृष्टीने ते जे 10 खून त्यांनी पचवले ते कुठे आले? ते इथे आले. कर्म हे आपल्या मागे कसं येतं? तुम्ही कुठेही जाओ, इंग्लंडला जा, अमेरिकेला जा, आफ्रिकेला जा, नाहीतर आणखीन कुठे नांदूर खुर्दला जा, ते कर्म आपल्या बरोबर येतच. आणि ते कर्माची जी फळं आहेत, चांगली किंवा वाईट, चांगली फळं मिळाली तर आम्हाला आनंद होतो, पण वाईट फळं मिळाली की आम्हाला किती दुःख होतो, किती वाईट वाटतं की माझ्याच बाबतीत का असं घडतं. पण हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण कधीतरी हा विचार करायला हवा की मी काय पेरलं होतं,
मी काय पेरलं होतं, मी जे शिजवलंय तेच मी आता खाणार आहे ना. न शिजवलेलं मी कसं खाऊ शकेल? असेल का घरामध्ये शिल्लक? खाण्यासाठी शिजवावं लागतं. खाण्यासाठी आधी म्हणजे फळं खाण्यासाठी आधी झाड लावावं लागतं. मग जे झाड लावू, तुम्ही जर एरंडीचं झाड लावलं तर त्याला सीताफळ कशी येतील? नाही म्हणे एरंडीला पण गाई काय जनावर तोंड लावत नाहीत, सीताफळालाही तोंड लावत नाहीत, म्हणून आम्ही एरंडच लावतो. त्याला सीताफळ येतील का? जे लावलं तेच मिळणार ना आपल्याला. मग हेच तर सांगतायत ना. आणि मुख्य म्हणजे कसं आहे, आपण लावलं तर आपल्याला मिळणार आहे. कर्माची गती एकनाथ सदनी, एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासी, स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरितो. राम राम हरे हरे राम राम. कळलं नसतं का हो? किती वर्ष भरलं पाणी? 12 वर्ष भरलं. एक नाही दोन नाही, पण 12 वर्षात एकदा सुद्धा नाथरायांना कळून आलं नाही की आपल्याकडे भगवंत पाणी भरतोय. कारण त्यांचं प्रारब्ध होतं. त्यांनी आधी जे करून ठेवलेलं होतं ते आता भोगत होते. त्यांनी आधी काय केलं होतं? रामेश्वरची कावड काशीला अर्पण करायची होती. ती रामेश्वरवरनं आणली. आता विश्वेश्वराला अर्पण करायची. ते कोणाला पाजलं पाणी? विश्वेश्वराला नाही अर्पण केलं, तिथे केलं, गाढवाला. त्यांना तिथे पांडुरंग दिसला. आम्हाला माणसात दिसत नाही. त्यामुळे आमची कर्मगती कशी असते? ती आंधळ्यासारखी असते. आम्ही फिरतो 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 फिरतो. जिथे जायचंय ती जागा आली ना की नेमका आमचा पदर सुटतो आणि आम्ही भिंतीचा आधार घ्यायला जातो, पदराचा आधार घ्यायला जातो आणि पुन्हा फिरत बसतो. कारण आमच्या प्रारब्धातच ते नव्हतं. प्रारब्धातच ते नव्हतं. एक मागे कधीतरी सांगितली असेल गोष्ट, पण विसरली असेल तर परत एकदा सांगते. कथा छान आहे ती. एक सावकार होते आणि ते सावकार एका साधू पुरुषांकडे नेहमी जायचे. आता ते तीर्थयात्रेला आपल्या आईला घेऊन चाललेले होते. त्यांनी त्या साधू पुरुषांना विचारलं की मी एवढी तीर्थयात्रा करणार आहे, मला कुठेतरी भगवंत भेटेल का हो? ते म्हणले अजिबात भेटणार नाही, अजिबात तुला भगवंत भेटणार नाही. का मुलं आणि निघाले काशी यात्रेला, ट्रिपला जायला. अहो तिथे गाडीच्या तिथनं ते सामान उचलून आता त्या गाडीमध्ये ठेवायचं, तर एक छोटा मुलगा धावत धावत आला आणि म्हणाला की काका काका मी तुमचं सामान उचलून ठेवू का वर? तर म्हणले अजिबात ठेवू नको, मी तुला काही पैसे देणार नाही. तर म्हणला नको देऊ पैसे, तुम्हाला मदत तर करतो ना. म्हणून ते सामान उचललं. आठव पण पैसे देणार नाही, हा खायला पण मिळणार नाही, नका देऊ. उचललं, ठेवलं, गाडी सुरू झाली, गेले. आता परत ते उतरवून घ्यायचं. आता एक मुलगा धावत धावत आला 18-20 वर्षाचा. काका काका थांबा थांबा, मी उचलतो, अजिबात हात लावू नको, पैसे मिळणार नाही. अहो नका देऊ पैसे, मी कुठे पैशासाठी आले? तुम्हाला मदत करायची म्हणशील आणि नंतर काहीतरी म्हणशील काहीतरी द्या, अजिबात काही मिळणार नाही, देऊ नका. त्या आजी आजोबांना हाताला धरलं, खाली उतरवलं. त्या बाळांना 4च बोटात अंगठ्या होत्या, यांच्या 10 बोटात अंगठ्या होत्या. गळ्यामध्ये हे एवढं मोठं काय हिऱ्याचं माणक्याचं काय भरपूर. बघितलं की असं वाटावं की प्रवासाला निघाले तर कुठल्या कार्यक्रमाला निघाले. सगळं अंगावर होतं, एकावर एक 2 दागिने, वाकीवर वाकी, सोलकडीवर सलकडी, अंगठीवर अंगठी, चाललंय आपलं. आणि बसले
बराच वेळ त्या दोघांच्या इकडच्या तिकडच्या तुम्ही कुठले आम्ही कुठले झालं आपलं होतं ना. आणि त्यांनी पटकन विचारलं, तुमच्या हातातली ती अंगठी आहे ती मला द्याल का? ती खरी नाहीये पण तुम्ही खरे आहात ना, देता का ती अंगठी? हो नाही करत तो. त्यांनी विचार केला, जाऊ देत, खोटीच अंगठी आहे, दिल्याचं पुण्य तर मिळेल आपल्याला, खोटी का होईना. त्यातल्या त्यात म्हणून ती अंगठी काढली, त्यांच्या हातात दिली आणि येता येता म्हणले आपण पंढरपूरला जाऊन. एवढी यात्रा केली, पंढरपूर तेवढं राहिलं. असं आई म्हणली त्यांची. पंढरपूरला गेले आणि तिथे बघितलं, जी यांनी अंगठी दिली होती ना, ती अंगठी तिथे पांडुरंगाच्या बोटात होती. यांना साधूंनी सांगितलं होतं, तुला देव अजिबात भेटणार नाही. अहो भेटला तरी कळला पाहिजे ना. आपल्या प्रारब्धात असेल तरच कळतं, प्रारब्धात नसेल तर काही कळत नाही आपल्याला. आपल्या जवळ जरी बसला ना भगवंत तरी सुद्धा आपल्याला कळत नाही. आपली सगळी कामं करून ती भगवती जाती पण कळतच नाही भगवतीने कामं केली आहेत. आम्ही म्हणतो आम्ही केली, आम्ही म्हणतो आम्ही केली. आपल्याला शेवटपर्यंत सोडत नाही. आता आपण सोडलं, त्यागलं तर पुन्हा पुढच्या जन्मामध्ये त्या. आमचे वकू काळे म्हणतात एका गोष्टीमध्ये की देश बदलला, वेश बदलला, दोन्ही सांगते, देश बदलला, वेश बदलला तरी नशीब बदलत नाही. नशीब तेच असतं. तुम्ही कुठेही जा, नशीब तुमच्या बरोबर येत. ते कुठे जाणार आहे हो? तुम्हाला सोड सगळे निघून जातील. वेळ पडली ना सगळे निघून जातात आपल्याला सोडून, पण नशीब आपल्याला सोडून अजिबात जात नाही. ते कायम आपल्या मागे मागे सावलीसारखं असतं. एक वेळ कधीतरी आपण त्याला सोडतो आणि जातो, पण तो पुन्हा आपण त्याला सोडल्यानंतर पुन्हा पुढच्या जन्मामध्ये तो आपल्याला भेटायला येतो. आपण म्हणतो की नाही, कुठल्या जन्माचं नशीब घेऊन आलं ते हेच सांगतायत आपल्याला नाथराय की ऐसी प्रारब्धाची गती ब्रह्मादिका न चुकती. युद्ध झालं त्याच्यामध्ये भीष्माचार्यांनी एक दिवस दुर्योधन त्यांना म्हणाले की तुम्ही पांडवांच्या बाजूला जरा जास्त झुकता. आमचे सेनापती आहात पण लढता मात्र पांडवांच्या बाजूने. म्हणजे काय की त्यांचा, कारण आतापर्यंत पांडवांमध्ये कोणीही मारलं गेलेलं नव्हतं. म्हणजे पांडवांचा एकही सैनिक मारला गेला नव्हता. हे ऐकलं आणि भीष्माचार्यांना खूप वाईट वाटलं. राग नाही आला पण वाईट वाटलं आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की उद्याच्याला पृथ्वी मी निपांडव करेन. आता ही प्रतिज्ञा गोपाल कृष्णांचा एक गुप्तहेर तिथे फिरत होता, त्यांनी ऐकली आणि त्यांनी कृष्णांना येऊन सांगितलं. कृष्ण म्हणले बरं. रात्रीच्या वेळी त्यांनी द्रौपदी मातेला सांगितलं की चल माझ्या बरोबर. कुठे गेले ते? भीष्माचार्यांचा जिथे तंबू होता ना तिथे गेले. सांगितलं तुझ्या त्या चपलायत ना जोडेत ना ते माझ्याकडे दे आणि जाऊन पदर इथपर्यंत आहे बरं, जाऊन फक्त नमस्कार कर, बाकी काही बोलू नको. बांगड्या वाजल्या पाहिजेत. आता आमच्या बांगड्याच, आधी आम्ही नमस्कारच करत नाही, केला तर बांगड्या वाजत नाही, कारण एवढ्या बांगड्या आम्ही घालत नाही. बांगड्या वाजवत तिने ते केलं. त्यांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती बाबा आशीर्वाद दिला, निघून गेले. त्यांनी विचारलं, तिने विचारलं हा आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला आहे? आवाज ऐकला आणि ते म्हणले कोण आलंय तुझ्या बरोबर? कोण आलंय? ती म्हणली कोणी नाही, जोडे राखाय फक्त, तो माझा जोडे राखतोय. जोडे राखा म्हणजे माझा आणि आमच्या पांडवांचा जोडा राखणारा आणि माझ्या पायातले जोडे राखणारा असा तो तिथे आलाय, तो तिथे उभा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा
युद्धभूमीवर गेले तेव्हा भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती पांडवांना संपवील आणि भगवंताची प्रतिज्ञा होती न शस्त्र करी धरी हाती. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. आपल्या भक्ताची प्रतिज्ञा खरी व्हावी म्हणून भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली. पुढे कथा ही आहे की पुढे त्या भीष्माचार्यांना नंतर त्यांनी त्याग केला. शस्त्र आवाजामध्ये भगवंताचं नाम घेत आहेत. दुसऱ्या दिवशी भगवान गोपालकृष्ण उठले, युद्ध संपलेलं आहे आणि निघाले. धर्मराजाने विचारलं कुठे निघाला? तुम्हाला यायचं तर या, नाही तर मी चालू. जन्म होता त्या जन्मामध्ये त्यांनी एक मेलेला साप आपल्या बाणाच्या काठीने उचलून लांब फेकला होता. का तर आपल्या रथाखाली येऊ नये म्हणून. आणि तो फेकताना असा पडला होता की सगळं तिथे काटेरी कंपाऊंड होतं, कुंपण होतं. मग ते जे त्यांनी केलं ते आता या जन्मात ते भोगतायत. सांगायचं मला ही सगळी गोष्ट एवढ्यासाठी सांगितली की प्रारब्ध द्रौपदी कधी फेडलं ते त्यांनी आता 100वा जन्म जेव्हा त्यांचा झाला त्या जन्मात. म्हणून ते इतके दिवस शरशय्येवर होते. आणि एवढे दिवस शरशय्येवर असून सुद्धा अंगामध्ये रक्त अजिबात राहिलेलं नाहीये. पण इतके सात्विक, इतके सज्जन की कणभर सुद्धा भू त्यांना आली ना मनुष्य जन्मात. सगळे भोग भोगणार आणि मगच मरणार. अजिबात होत नाही असं, अजिबात असं होत नाही. कुठे ना कुठेतरी आपण जडभरत नाही होत. भागवतामध्ये ती जडभरताची कथा येते. त्यांनी ठरवलेलं होतं की या जन्मामध्ये आता काही कर्मच करायचं नाही. तो काही करायचं नाही. त्याला आंबलेलं खायला दिलं, आंबलेलं खायचं. शिळं खायला दिलं, बरं करू असं. 1 तास समजा की जाऊ दे, कुठं कटकट करा, चला आपलं. म्हणून आपण रोज आरती झाली की म्हणतो बघा, कायेन वाचा मनसेंद्रियेन वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करो मयत यत सकलम. वेडं वाकडं नाही. कुठं वेडं वाकडं बोलले याच्यामध्ये? एकही शब्द. पण तोंड वाकडं केलं की नाही? कायेने मनातल्या मनामध्ये मी आता तिला काही बोलणार नाही, तिच्याशी मी बोलणारच नाही, कसलीच आहे ती. मनातल्या मनात लाफली वाहून मोकळे होतो आम्ही. मनाने झाली की नाही हा प्रारब्ध. म्हणजे आता हे जे मनातल्या मनात आपण जे काय कर्म केलं ते कर्म आपल्याला भोगावंच लागणार आहे. वाचेनी केलेलं कर बघ. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय राम. श्री राम जय राम जय 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 जय राम. श्री राम जय राम जय
श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम 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 राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम श्री सद्गुरुनाथ महाराज की सगळ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. यांनी कैलासवासी गोपाळ शास्त्री रामचंद्र शास्त्रीकर यांच्या संबंध लाव ग करू सुरुवात. त्यांचे हे असतं पहिलं झालं असेल आता तू येस म्हटल्यानंतर अवधूत चिंतन तू माझी पत्नी नाही होऊ शकत, कारण
तू माझ्या उजव्या अंकावर बसलीस. उजव्या अंकावर बसायचा मान हा अपत्यांचा असतो. तू माझी मुलगी, सून, मुलगा, तू माझी सून होऊ शकतेस. ती म्हणली बरं, त्याचंही काही नाही. अलिप्त असावा, अलिप्त असावं म्हणजे किती अलिप्त म्हणून स्वीकार करावा. कोण होता हा? कुठे घडला हा प्रसंग? आत्ताच आहे का? अजिबात नाहीये, कलियुगातला नाहीये. पण कलियुगाला साजेसा प्रसंग आहे हा, नाही का? महाभीष्मक राजा तिथे गंगा किनाऱ्यावर बसला असताना एक स्त्री आली आणि झटकन त्याच्या मांडीवर बसली. पण ती बसताना उजव्या मांडीवर बसली, त्यामुळे त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकार केला नाही. तिने ते मान्य केलं आणि ती निघून गेली. कोण होता हा महाभीष्म? कुठे येते ही कथा? ही कथा येते देवी भागवतामध्ये. महाभीष्म नावाचा इक्ष्वाकू कुलातला राजा, त्यांनी महाभीष्म तो राजा होता. अश्वमेध यज्ञ केले आणि 100 वाजपेयी यज्ञ केले आणि एवढं पुण्य जमा केलं. प्रत्यक्ष इंद्र प्रकट झाले आणि इंद्राने विचारलं, काय हवंय? आलं पाहिजे, तुमचा लोक मला मिळाला पाहिजे. ठीक आहे. आणि आपल्या बरोबर इंद्रलोकामध्ये त्या महाभीष्म राजाला घेऊन गेला. आता महाभीष्म राजा तिथे राहतोय, सगळीकडे फिरतोय. बरं, त्याला हिंडा फिरायची मुभा आहे. जरी पद प्रत नसली, खुर्ची नसली, तरी तो सगळीकडे फिरत होता. Z+ सिक्युरिटी नव्हती, त्यामुळे कुठेही जाता येत होतो. आणि फिरत 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 तो एक दिवस जिथे ब्रह्मदेवांची सभा चालू होती त्या सभेत आला. त्या सभेमध्ये आला आणि तिथे तो बसला. त्या सभेमध्ये अजून बरेच देवदेवता होत्या, नद्या होत्या. त्यात महानदी गंगा ती पण तिथे आली होती. आता आपला हा जसा बंदिस्त आहे ना, म्हणजे सगळा बंदिस्त नाही, पण तसं बऱ्यापैकी वारा पाऊस आला तर आपल्याला काही त्रास होत नाही. तिथे तसं नव्हतं. त्यांनी मोठा मांडव घातलेला होता. सभा चालू होती. काय गायन सभा असेल, भाषण असेल, कोणाचं काय ते काही उल्लेख नाहीये, पण सभा होती एवढा उल्लेख आहे. आणि त्या सभेमध्ये हे दोघही जण बसले. बाकीचे देवदेवता होतेच, इंद्रादी देव होते. आणि तेवढ्यात खूप मोठा वारा आला. वारा आला त्या सरशी गंगेचा पदर थोडा ढळला. बाकीच्या बरं, तिने तो सावरावा की नाही की आपल्या समोर सगळे ज्येष्ठ बसले? काही नाही, ती तरुण होती त्यामुळे तिने त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही. त्या वयामध्ये एक असतं बघा, शक्यतो आपण दुसऱ्याकडे दुर्लक्षच करतो. हे मोठे कसे झाले, वय वाढलं म्हणून, अशी आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते त्या वयामध्ये. आणि हिचंही तसंच झालं. समोर ज्येष्ठ बसले होते, तिने त्यांचा मान काही राखला नाही. बाकीच्यांनी माना खाली घातल्या, कारण ही मान राखत नाही तर निदान आपण तरी आपली मान नको तिला दाखवायला. पण हिनी काही नाही. आणि महाभीष राजा त्यांनी मात्र तो बघत राहिला तिच्याकडे. कसं असतं,
आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट जाईना, त्याचा मूळ स्वभाव जाईना. की आपल्याला इतकी छान संधी आली, आपण त्याचं सार्थक करून घ्यावं हे त्याला वाटलंच नाही. तो बघत बसला आणि तो हिच्याकडे बघतोय आणि ही आपलं वस्त्र सावरत नाहीये म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने दोघांनाही शाप दिला. भयंकर ब्रह्मदेव चिडले आणि दोघांनाही शाप दिला. मृत्युलोकी तो शाप दिला दोघांना पण की तुम्ही दोघही जण मृत्यू लोकात जाल, म्हणजे मनुष्य व्हाल. बरं, गयावया करायची, क्षमा मागायची इकडे काही नाहीच आहे. म्हणजे रिव्हर्स एंट्री नाही. ब्रह्मदेवाकडे रिव्हर्स एंट्री नसते. जसं रिझर्व्ह बँकेकडे रिव्हर्स एंट्री नसते. एकदा तुमच्या खात्यामधले ते पैसे गेले की गेले, परत नाही तसं. आणि आता ते निघाले. इकडे काय झालं होतं पृथ्वीवरती, त्याच काळामध्ये अष्टवसू स्वर्गातून पृथ्वीवरती फिरायला म्हणून आले. नाही का, आम्ही कसं आलोय आता नाशिकमध्ये फिरायला आळेपाट्यावरून, तसं छान फिरायला म्हणून आले. फिरतायत 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 आणि वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये ते आले. त्यांच्याबरोबर द्यू नावाचा जो वसू होता त्याची पत्नी बरोबर होती. ते असे फिरत फिरत येत आहेत, वशिष्ठांच्या आश्रमात आले. वशिष्ठ मुनी आश्रमात नव्हते, पण त्यांना आश्रमात यायला बंदी नव्हती. त्यामुळे यांनी तो आश्रमही छान बघितला आणि तिथे एक छान गोंडस बघितलं की ही देव असावी की काय, अशी एक गाय अशी मोकळी फिरत होती. नंदिनी, तिचं कामधेनूची मुलगी नंदिनी, ती वशिष्ठांकडे होती आणि ती अशी तिथे मोकळी फिरत होती. तिला बघितलं, तिची ती सगळी देवलक्षणं बघितली आणि या द्यू नावाच्या जो हा होता वसू होता त्याच्या पत्नीने विचारलं, ती कोण आहे? त्यांनी सांगितलं की ही नंदिनी नावाची कामधेनूची मुलगी आहे, ती वशिष्ठांकडे असते. ह्या गायीचं वैशिष्ट्य काय आहे? वसू सांगतायत बरं आपल्या पत्नीला की या गायीचं वैशिष्ट्य काय आहे की ज्यांच्याकडे ही गाय असेल ना त्यांना वृद्धत्व येत नाही. बाई, आम्हाला पण एखादी मिळाली का तर. आता सध्या हल्ली गुडघे फार दुखत असतात वय झाल्यामुळे, आपल्याला नाही मिळत होती. आपलं प्रारब्ध हे सगळं आपल्याशी जोडून घ्यायचं म्हणजे लक्षात येते कथा. पण नाहीतर आपण कथेमध्ये रमत नाही. ही ज्याच्याकडे असेल ना ते कायम तरुण असतात, त्यांना कुठलेही रोग होत नाहीत. मग आपण ही गाय पृथ्वीवरती माझी एक मैत्रीण आहे, राजाची राणी आहे, तिला द्यायची का? म्हणजे ती कायम तरुण राहील. देव म्हणले ठीक आहे. आता ठीक आहे म्हणजे ते काय, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, हलवायच्या घरावर तुळशीपत्र, यांचं काय जातंय? वशिष्ठ मुनींची गाय ती घ्यायची आणि तिला देऊन द्यायची. पण वशिष्ठ मुनींची परवानगी घ्यायला हवी ना. यांनी ती घेतलीच नाही. यांना त्याची गरजच वाटली नाही. त्यांना वाटलं की आम्ही अमेरिकेहून आलोय, फॉरेन टूर करून आलोय, त्यामुळे आम्ही आता श्राद्ध पक्ष नाही घातलं तरी चालतं, आहे की नाही. तसं यांना वाटलं. स्वर्गात ना आलोय म्हणजे आता नाही यांची परवानगी घेतली तरी चालेल. त्यांनी ती गाय घेतली आणि तिला देऊन टाकली. वशिष्ठ मुनी जेव्हा आले तेव्हा त्यांनी पाहिलं नंदिनी नाही. अहो, त्यांचं अपत्याप्रमाणे प्रेम होतं. रडायला आलं त्यांना. कुठे गेली कुठे गेली, त्यांना पाणी प्यावंसं वाटतंय ना.
पाय धुवावेसे वाटेना तेवढे फिरून आले होते. तर सगळीकडे शोधतायत. 2 दिवस हाका मारतायत, नंदिनी 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 नंदिनी. अहो ती नाहीच आहे तर येणार कुठनं. आणि आता त्यांनी विचार केला, कुठे गेली असेल माझी नंदिनी. कुणी नेली असेल, वाघाने खाल्ली असेल, सिंहाने खाल्ली असेल, पण इथे तर वाघ सिंह तसे नाहीये. मग गेली कुठे, जलाशयात पडली. वाईट विचार पटकन येतात बघा आपल्या मनामध्ये. वशिष्ठ मुनी जरी मुनी असले तरी सुद्धा त्यांचं तेवढं प्रेम होतं त्या नंदिनीवर, त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये तसेच विचार यायला लागले. आणि त्यांनी झटकन ध्यान लावलं. आत्ताच्या भाषेत सांगते, गुगल सर्च केलं, इंटरनेट ओपन केलं. ध्यान लावायचंय म्हणजे डोळे मिटायचे. म्हणजे डोळे मिटून काय करायचंय तर आत बघायचंय. आत बघायचंय म्हणजे काय, इंटरनेट ओपन करायचं. इंटरनेट ओपन केलं आणि तिथे गुगलवर टाकलं नंदिनी वशिष्ठ पत्ता, नाही का, ते लोकेशन कुठे आपण टाकतो की नाही हल्ली लोकेशन, तसं लोकेशन पाहायला गेले. आणि त्यांना त्याच्यामध्ये कळलं की या वसूंनी ती गाय एका राजाला देऊन टाकली. खूप वाईट वाटलं. त्या अष्टवसू समोर येऊन उभे राहिले. क्षमा करा, काय चुकलं, काय चुकलं म्हणजे तुम्ही मला न विचारता माझी नंदिनी नेलीत कशी आणि ती दिलीत कोणाला, तुमचा काय अधिकार होता. काही बोलता नाही आलो. तुमच्यात आणि मानवामध्ये काय फरक राहिला. मग तुम्ही मनुष्य जन्मात जा. शाप दिला, घाबरले, गयावया केली, आम्हाला असं काही करायचं नव्हतं, शरण आले, क्षमा मागितली. आणि काल मी म्हटलं तसं जे तुम्ही क्रमाक्रमाने मनुष्य योनीत याल आणि जसे याल तसेच तुम्ही जाल. पण ज्यानी हे काम केलंय, ती नंदिनी नेली आणि जिला दिली, त्यांनी जे काम केलंय त्याला मात्र बराच काळ राहावं लागेल पृथ्वीवर. ऐकलं आणि आता सगळेजण गडबडले. काय करायचं, थोडाच काळ आयुष्य आहे, पण मग चांगला कुठला तरी गर्भ हवा ना. ज्याचे वंशी कुलधर्म रामसेवा, त्यांचे वंशी मज जन्म देगा देवा. असं कुठलं तरी घर हवं असं. आणि ते म्हणतात, आहे अमृत प्राशनाची सवय, आहे अमृत प्राशनाची सवय, जाणून घे तू सगळ, यास्तव गर्भात आपुल्या, जागा दे तू सत्वर. आम्हाला स्वर्गामध्ये अमृत प्राशन करायची सवय आहे. त्यामुळे पृथ्वीवरती जे काय आम्ही कुणाच्या तरी गर्भामध्ये स्थित होऊ आणि तिथनं मग आमचा जन्म उदय होईल, तर त्यापेक्षा माते गंगेला प्रार्थना करताय की तू तुझ्या गर्भामध्ये आम्हाला काही काळ काढायचा होता. मग जाता जाता जर आपल्याकडनं काही सत्कर्म घडलं तर त्याचा उपयोग निदान पुढच्या ह्याच्यात तरी होईल ना. आणि तिने ते मान्य केलं. आणि झालं कसं की हा महाभीष्म राजा आता इक्ष्वाकू कुलामध्ये आलेला आहे. आणि इथे तो एक दिवस असाच नदी किनारी गेला तिथे, आणि ती नदीतनं बाहेर आली, गंगा आली, इतकी सुंदर रूपवती होती आणि पटकन येऊन उजव्या मांडीवर बसली. आणि तेव्हा राजाने सांगितलं की तू माझी सून होऊ शकतेस, पत्नी नाही. तू हे असं केलंस का. ती म्हणली काही नाही, मला असं वाटलं की तुमच्याशी लग्न करावं. म्हणजे त्यावेळच्या सुद्धा स्त्रिया अशा होत्या. आपल्याला असं वाटतं की स्त्रियांना खूप दबाव होता, त्यांच्यावर खूप दडपण, असं काही नव्हतं. हे आत्ताच्या काही काळामध्ये म्हणजे जसं पारतंत्र्य किंवा ही जी यवनी आक्रमण व्हायला लागली ना, तेव्हापासून हा स्त्रियांना त्रास व्हायला लागलाय. तोपर्यंत नव्हता. आपल्याला त्या भागात जायचं नाही. कथा इकडे आपली अशी. तो स्वर्गामध्ये गेलेला होता महाभीष्म. 1000
अश्वमेध आणि 100 वाजपेयी यज्ञ केलेले होते आणि तिथे जाऊन तो आल्यानंतर मग शंतनू त्यांच्या उदरी जन्माला आलेले. आणि आता शंतनू दिवसा माझी वाढतोय. त्या शंतनूला त्यांनी सांगितलं की हे बघ, तू गंगा किनारी फिरायला गेलास आणि तिथे जर एखादी स्त्री आली आणि ती म्हणाली की मला तुझ्याशी लग्न करायचंय, तर नाही म्हणू नकोस. तिला कारण विचारू नकोस. तिचं जात कुळ गोत्र काही चौकशी करू नकोस. फक्त लग्न कर. आपल्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी केलं. भीष्मक राजांनी त्याच्या ताब्यामध्ये राज्य दिलं आणि काली मातेच्या साधनेसाठी ते त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला. मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. अंबा माता की जय. तिच्याकडे एकच प्रार्थना केली की तुझ्या बरोबर. ती कथा आपण उद्याच्याला बघूयात. आपल्याला महिनाभर आता देवी भागवतातल्याच एखाद दुसऱ्या कथा ऐकायच्या आहेत. हे जे घडतं हे कशामुळे घडतं, तर हे आपलं पूर्व प्रारब्ध होतं. गंगेला शाप का मिळाला? तिचं प्रारब्ध की तिने वस्त्र नीट केलं नाही. महाभीष्मक परत स्वर्गातून का आले, तर त्यांचा आपल्याला नाथराय सांगतायत. ऐसी प्रारब्धाची ऐसी प्रारब्धाची गती ऐसी प्रारब्धाची गती ब्रह्मादिका झालेली कीर्तन सेवा रामरायाच्या चरणी, भगवतीच्या चरणी, माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करते. अर्पण करताना एकच सांगते, जे चुकलं होतं ते माझं होतं, बरोबर होतं ते माझ्या गुरूंचं होतं. जेवढं बरोबर होतं तेवढंच न्यायचं आणि म्हणायचं हे चिदानंद सदा संत संकरेई सदा सर्व माती सुखे काला विरामा.